नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचा वर्ग कसा करायचा आणि वर्गमूळ कसं काढायचं हे पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्ग व वर्गमूळ यावर आधारित काही सरावासाठी उदाहरणं सोडवायची आहेत. सर्वप्रथम आपण उदाहरण क्रमांक 1 सोडवू. उदाहरण क्रमांक 1 मध्ये आपल्याला 95चा वर्ग करायला सांगितलेला आहे. सर्वप्रथम 95 संख्या लिहून घ्या. आता 95 ही 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्येचा वर्ग काढण्याची तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करून घ्या. 5चा वर्ग 25. दशक स्थानी 9 आहे, त्याचाही वर्ग करून घ्या, त्याचा वर्ग होईल 81. आता याच्यामध्ये या दोन्ही अंकाच्या गुणाकाराची दुप्पट मिळवायची आपल्याला. दोन्ही अंकांचा गुणाकार करा. 9 5 45, 45ची दुप्पट होईल 90. पण 90 लिहिताना एक अंक सरकून लिहा आणि ह्याची बेरीज करा. 5 2 9 1 10 0 ह्याच्याला 1 8 आणि 1 9. आपलं उत्तर आलेलं आहे 9025. म्हणजे 95चा वर्ग आहे 9025. आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये 39.8चा आपल्याला वर्ग करायला लावलेला आहे. अशा दशांश अपूर्णांकात असलेल्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर आपण समजायचं त्या संख्येमध्ये दशांश चिन्हच नाही. जर त्या संख्येमध्ये दशांश चिन्ह नाही असं जर आपण समजलं तर संख्या होईल 398. अगोदर आपण 398चा वर्ग काढू. आता 398 ही 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्येचा जर आपल्याला वर्ग काढायचा असेल तर त्याचीही ट्रिक आपण पाहिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला ही ट्रिक वापरून चालणार नाही. मग आपण 3 अंकी संख्येचा वर्ग काढण्याची ट्रिक पाहिलेली आहे. 398 मध्ये किती मिळवावं म्हणजे आपल्याला जवळची पूर्ण दशक संख्या मिळेल. तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 मिळवावं लागेल. 2 मिळवलं तर होईल 400. या ठिकाणी आपण 2 मिळवलंय, मग आपण 2 वजा पण करू. 2 जर वजा केलं तर मिळेल संख्या 396. आता ह्या ज्या आपल्याला 2 संख्या मिळालेल्या आहेत त्यांचा गुणाकार करा. 396 गुणिले 400 बरोबर. अगोदर हे 2 शून्य देऊन ठेवा. 4 396ला गुणा. 6 चौक 24ला 4 हाच्याले 2. 9 चौक 36, 36 सन 2 38, 38ला 8 हाच्याले 3. 4 त्रिक 12, 12 आणि 3 15. आता ह्या गुणाकारामध्ये तुम्हाला 2चा वर्ग मिळवायचा आहे. आता 2चा वर्ग मिळवण्याचं कारण तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. आपण 2 वजा पण केले आणि 2 अधिक पण केले, म्हणून आपण त्याच्यामध्ये 2चा वर्ग मिळवायचा आहे. 2चा वर्ग आहे 4 आणि आता ह्यांची बेरीज करा. आपलं उत्तर आलेलं आहे 1,58,404. हा वर्ग आहे 398चा. अगोदर ही संख्या लिहून घ्या. 1,58,404. आता ह्या संख्येमध्ये आपल्याला दशांश चिन्ह टाकायचं आहे. आपल्याला जी मूळ संख्या दिलेली होती अगोदर 39.8, त्याच्यामध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक होता. आता आपण त्याचा वर्ग केलेला आहे. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडं त्याच्या दुप्पट अंक होतील पहा. म्हणजे आपल्याला आता 2 अंक सोडून दशांश चिन्ह टाकावं लागेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह टाकावं लागेल. या संख्येचा वर्ग आता 1584.04 आलेला आहे. उदाहरण क्रमांक 3 मध्ये बघा, आपल्याला 7225चं वर्गमूळ काढायला लावलेलं आहे. हे वर्गमूळाचं चिन्ह आपण पाहिलं आहे. मग कोणत्याही संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते आपण शिकलेलो आहेत. अगोदर ती संख्या लिहून घ्या. 7225. ह्याच्या एकक स्थानचा अंक बघा 5 आहे. मग 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 5 आहे? तर 5च्या वर्गाच्या एकक स्थानीच 5 आहे. म्हणजे ह्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 5 असेल. 5 लिहून घ्या. 2 अंक कट करा. उरली संख्या 72. 72 मधून कोणती पूर्ण वर्ग संख्या वजा होऊ शकते? किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो 72 पेक्षा लहान जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर ती आहे 64. मग 64चं वर्गमूळ या ठिकाणी लिहून घ्या 8. म्हणजे आपल्याला म्हणता येईल या संख्येचं वर्गमूळ आहे 85. खूप सोपं आहे पहा. उदाहरण क्रमांक 4 मध्ये पहा, आपल्याला या दशांश अपूर्णांकात दिलेल्या संख्येचा घातांक 1/2 दिलेला आहे. कोणत्याही संख्येचा घातांक जर 1/2 असेल तर त्या संख्येचा आपण वर्गमूळ काढत असतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे.
सर्वप्रथम असं समजा की ह्या संख्येमध्ये दशांश चिन्हच नाही. दशांश चिन्ह नाही असं जर आपण समजलं तर संख्या होईल 2116. आपण 2116च वर्गमूळ काढू. एकक स्थानचा अंक 6 आहे. 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 6 येते? 4च्या वर्गाच्या आणि 6च्या वर्गाच्या. म्हणजे ह्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 तरी असेल. आता दशक स्थानी काय असेल ते आपल्याला ठरवायचं आहे. हे 2 अंक कट करा. उरली संख्या 21. 21 मधून कोणती पूर्णवर्ग संख्या वजा होऊ शकते किंवा त्यालाच आपण असंही म्हणू शकतो 21च्या जवळची लहान पूर्णवर्ग संख्या कोणती? तर ती आहे 16. मग 16चं वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी दशक स्थानी लिहायचं आहे. 16चं वर्गमूळ आहे 4. इथंही 4 लिहा, इथंही 4 लिहा. म्हणजे आपल्याला म्हणता येईल या संख्येचं वर्गमूळ एकतर 44 आहे किंवा 46. ह्या दोन्हीपैकी एक वर्गमूळ आहे. पण दोन्हीपैकी नेमकं कोणतं ते आपल्याला ठरवायचं आहे. मग दशक स्थानी अंक आपण लिहिला होता 4. त्याच्या पुढची संख्या आहे 5. यांचा गुणाकार करा. 4 पंचे 20. गुणाकार 20 आलाय. या गुणाकारापेक्षा या ठिकाणची संख्या कशी मोठी? ह्या गुणाकारापेक्षा जर या ठिकाणची संख्या मोठी असेल तर तुमचं वर्गमूळ ही मोठी संख्या असते. मग या ठिकाणी मोठी संख्या आहे 46. म्हणजे ह्याचं वर्गमूळ लिहिताना अगोदर आपल्याला 46 लिहून घ्यावं लागेल. आता ह्या 46 मध्ये आपल्याला दशांश चिन्ह टाकायचं आहे. आता ही वर्गसंख्या होती. ह्या वर्गसंख्येमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकूण 6 अंक होते. आता आपण त्याचं वर्गमूळ काढले. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपल्याला त्याच्या निम्मे अंक ठेवावे लागतील. मग 6च्या निम्म किती होईल? 3. म्हणजे आपल्याला 3 अंक सोडून दशांश चिन्ह टाकावं लागेल. मग एककाकडून आपण 3 अंक सोडू. पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक काहीच नाही म्हणजे 0. मग आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह द्यावं लागेल. दशांश चिन्हाच्या डावीकडं काहीच नाही म्हणजे आपल्याला इथं 0 द्यावं लागेल. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ आलेलं आहे 0.046. आता उदाहरण क्रमांक 4 मध्ये आपल्याला वर्गमुळाची चिन्ह दिलेली. त्यानं वर्गमुळाच्या चिन्हामध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं आहे. सर्वप्रथम सर्वात आतमध्ये जे वर्गमुळाचं चिन्ह आहे त्या संख्येचं वर्गमूळ काढून घ्या. बाकीचं जसं आहे तसं ठेवा. 3 गुणिले वर्गमुळामध्ये 3 गुणिले वर्गमुळामध्ये 3 गुणिले ह्या 9चं वर्गमूळ तुम्हाला काढता येईल. ह्या 9चं वर्गमूळ आहे 3. आता या पायरीला सर्वात आतमध्ये जे वर्गमुळाचं चिन्ह आहे त्या संख्येचं आपण अगोदर वर्गमूळ काढू. बाकीचं आहे असं ठेवा. 3 गुणिले वर्गमुळामध्ये 3 गुणिले. आता वर्गमुळामध्ये 3 गुणिले 3 म्हणजे 9 होईल. 9चं वर्गमूळ तुम्हाला तोंडी सांगता येते 3 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 लिहावं लागेल. आता सर्वात आतमध्ये जे वर्गमुळाचं चिन्ह आहे सर्वप्रथम त्या संख्येचं वर्गमूळ काढून घ्या. त्या वर्गमुळातील संख्येचं वर्गमूळ काढून घ्या. बाकीचं जसं आहे तसं ठेवा. 3 गुणिले 3 त्रिक 9 होईल या ठिकाणी. आणि 9चा वर्गमूळ आहे 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 लिहावं लागेल. आता 3 आणि 3चा गुणाकार होतो 9 आणि 9चं वर्गमूळ आपलं तोंडपट असतं. 9चं वर्गमूळ आहे 3. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 3. आता उदाहरण क्रमांक 5 मध्ये आपल्याला वर्गमुळामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि वर्गमुळामध्ये जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या काही पूर्ण वर्ग संख्या नाहीत. आणि तरीही विचारले आपल्याला ह्याचं वर्गमूळ काय येईल किंवा ह्याचं उत्तर काय येईल असं विचारलेलं आहे. पहा, खूप सोपं आहे. हेच तुम्ही असं देखील लिहू शकता. 136 वर्गमुळामध्ये 136 यालाच तुम्हाला असं देखील लिहिता येतं. आता या उदाहरणामध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडची स्थानं समान करून घ्या. खालच्या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडं 2 अंक आहेत आणि वरच्या संख्येत तर दशांश चिन्हच नाही. लक्षात घ्या, कोणत्याही संख्येमध्ये दशांश चिन्ह नसतं म्हणजे ते दशांश चिन्ह त्या संख्येच्या सर्वात शेवटी असतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह देता येईल. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडची स्थानं समान करू. खाली 2 अंक आहेत, वरती पण आपल्याला 2 अंक करून घ्यावे लागतील. वरती 2 अंक त्या ठिकाणी काहीच नाहीत म्हणजे आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील. आता दशांश चिन्ह काढून घ्या. वरच्या संख्येमध्ये दशांश चिन्ह 2 अंकानं जर उजवीकडे सारलं तर निघून जाईल. खालच्या संख्येमध्ये पण दशांश चिन्ह 2 अंकानं उजवीकडे सारलं तर निघून जाईल. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 13,600 छेद 136.
आपल्याला हे आकडेमोड करता येते. 136 एक 136, 136 एक 136 आणि ह्या 2 शून्याला 2 शून्य आहे असे ठेवा. वर्गमुळामध्ये 100. वर्गमुळामध्ये 100 आहे म्हणजे आपल्याला 100चं वर्गमूळ काढायचं आहे. 100चं वर्गमूळ आहे 10. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 10. आता उदाहरण क्रमांक 7 मध्ये आपल्याला वर्गमुळामध्ये काही दशांश अपूर्णांकातील संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला ह्याचं उत्तर विचारलेलं आहे. काय येईल ते आपण उदाहरण सोडवायला चालू करू. सुरुवातीला वर्गमुळामध्ये 1.96 दिलेलं आहे म्हणजे आपल्याला त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. असं समजा की त्या ठिकाणी वर्गमूळ दशांश चिन्हच नाही. दशांश चिन्ह नाही असं जर आपण समजलं तर संख्या होईल 196. 196चं वर्गमूळ आपल्याला तोंडी सांगता येतं 14 आहे. 14 या ठिकाणी लिहून घ्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक होते, त्याचं वर्गमूळ काढले. आता एकच अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपल्याला ठेवावं लागेल म्हणजे ह्याचं वर्गमूळ आहे 1.4 अधिक दशांश चिन्ह नाही असं समजलं तर संख्या आहे 225. 225चं वर्गमूळ आहे 15. या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक होते, आपण त्याचं वर्गमूळ काढले. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे फक्त एकच अंक पाहिजे म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह या ठिकाणी द्यावं लागेल. अधिक वर्गमुळामध्ये 2.89 आहे. असं समजा की त्या ठिकाणी दशांश चिन्हच नाही. दशांश चिन्ह नाही असं समजलं तर संख्या होईल 289. 289चं वर्गमूळ आहे 17. 17 लिहून घ्या. त्याच्यामध्ये दशांश चिन्ह टाका. दशांश चिन्हाच्या उजवीकडे इथं 2 अंक होते, त्याचं वर्गमूळ काढलं आहे आपण. आता एकच अंक ठेवावा लागेल म्हणजे 1.7 होईल. छेदामध्ये आपल्याला वर्गमुळामध्ये दशांश अपूर्णांकातील संख्या दिली, त्या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असं जर आपण समजलं तर संख्या होईल 2116. आपल्याला 2116चं वर्गमूळ काढायचं आहे. काढून घेऊ आपण. एकक स्थानी 6 अंक आहे. 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 6 येते? 6च्या वर्गाच्या आणि 4च्या वर्गाच्या. म्हणजे ह्याच्या वर्गाच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 तरी असेल. आता दशक स्थानी काय असेल ते आपल्याला ठरवायचं आहे. 2 अंक कट करा त्यातले. केले. संख्या उरली 21. 21 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होऊ शकतो किंवा 21च्या जवळची लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर ती आहे 16. 16चं वर्गमूळ या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यावं लागेल 4. इथंही 4, इथंही 4. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ ह्या दोन्हीपैकी एक आहे. पण दोन्हीपैकी नेमकं कोणतं ते आपल्याला ठरवायचं आहे. आपण दशकस्थानी 4 अंक लिहिला. 4च्या पुढचा 5 यांचा गुणाकार करा. 4 पंचे 20. 20पेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून मोठी संख्या तुमचं वर्गमूळ असणार आहे. ह्याचं वर्गमूळ आलं 46. ते 46 या ठिकाणी लिहा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दशांश चिन्ह टाकायचं आहे. या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे 6 अंक होते, आपल्याला आता त्याच्या निम्मे अंक करावे लागतील. निम्मे अंक जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला 3 अंक सोडून दशांश चिन्ह टाकावं लागेल. 2 अंक आहेत, तिसरा अंक काहीच नाही म्हणजे 0 आणि या ठिकाणी दशांश चिन्ह येईल आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे काहीच नाही म्हणजे आपल्याला इथं 0 द्यावं लागेल. आता आपण पुढील क्रिया करू. अंशस्थानी जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज करा. 1.4, 1.5, 1.7 करा ह्यांची बेरीज. 4 आणि 5 9, 9 7 16ला 6, 4ला 1 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह 4. 4.6 अंशाची बेरीज आलेली आहे आणि छेदामध्ये 0.046. आता या संख्येची आपल्याला आकडेमोड करायची आहे. आकडेमोड करण्यापूर्वी दशांश चिन्हाच्या उजवीकडची स्थानं समान करून घ्या. छेदस्थानी दशांश चिन्हाच्या उजवीकडं 3 अंक आहेत, अंशस्थानी मात्र एकच आहे. अंशस्थानी पण 3 अंक करून घ्या. 3 अंक जर करायचे असतील तर आपल्याला इथं 2 शून्य द्यावे लागतील. जरी आपण या ठिकाणी 0 दिले तरीही लक्षात घ्या या संख्येची किंमत बदलत नाही. आता दशांश चिन्ह काढून घेऊ. वरच्या संख्येमध्ये दशांश चिन्ह 3 अंकानं जर उजवीकडे सरकवलं तर निघून जाईल. मग छेदातलं पण 3 अंकाने आपल्याला सरकावं लागेल, मग तेही निघून जाईल. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 4600/46. पहा आकडेमोड करायला किती सोपी झाली. 46 1 46, 46 1 46, 46 0 0 0 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 100. आता उदाहरण क्रमांक 8 मध्ये पहा. उदाहरण क्रमांक 8 मध्ये वर्गमुळात 40.96 छेद 10 दिलेला आहे आणि आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे.
सर्वप्रथम आतमध्ये वर्गमुळात आतल्या वर्गमुळामध्ये जी संख्या दिलेली आहे त्याचं वर्गमूळ काढून घ्या. बाकीचं जसं आहे तसं ठेवा आणि ह्याचं वर्गमूळ काढा अगोदर. असं समजा त्याच्यामध्ये दशांशचिन्हच नाही, दशांशचिन्ह नाही असं जर आपण समजलं तर संख्या होईल 4096. आपण ह्याचं वर्गमूळ काढू. एकक स्थानी 6 आहे. 1 ते 10च्या वर्गामध्ये 4च्या वर्गाच्या आणि 6च्या वर्गाच्या एकक स्थानी 6 येते. म्हणजे ह्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी देखील 4 किंवा 6 असेल. आता दशक स्थानी काय असेल ते ठरवू. 2 अंक कट करा, उरली संख्या 40. 40च्या जवळची लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? 36. 36चं वर्गमूळ आहे 6. या ठिकाणी पण 6 लिहा, या ठिकाणी पण 6 लिहा. आता 6च्या पुढची संख्या आहे 7. ह्यांचा गुणाकार करा. 6 7 42. गुणाकार 42 आलाय. गुणाकारापेक्षा या ठिकाणची संख्या लहान आहे. गुणाकारापेक्षा या ठिकाणची संख्या जर लहान असेल तर वर्गमूळ लहान संख्या असते. म्हणजे या दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? 64 आहे. म्हणजे ह्याचं वर्गमूळ आहे 64. 64 या ठिकाणी लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये दशांश चिन्ह टाका. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक होते, आपण त्याचं वर्गमूळ काढले. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक पाहिजे. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडची स्थानं समान करून घ्या. याच ठिकाणी करा. या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक आहे. आता खाली पण दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपण एकच अंक ठेवू. या संख्येमध्ये दशांश चिन्ह कुठंच नाही म्हणजे शेवटी आहे. मग दशांश चिन्हाच्या उजवीकडची स्थानं समान करण्यासाठी आपल्याला एक 0 द्यावा लागेल. आता दशांश चिन्ह काढून घ्या. 64/100 होईल. आता आपल्याला 64चं देखील वर्गमूळ काढता येतं. 64चं वर्गमूळ आहे 8 आणि 100चंही आपल्याला वर्गमूळ काढता येतं. 100चं वर्गमूळ आहे 10. 8/10 आपलं उत्तर आलेलं आहे. पण समजा हे उत्तर पर्यायामध्ये नसेल तर करायचं काय? ह्याचं आपण संक्षिप्त रूप करून घेऊ. दोन्हीला पण 2 पूर्ण भाग जातोय. 2 चौक 8, 2 पंचे 10 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 4/5. आता उदाहरण क्रमांक 9 मध्ये वर्गमुळामध्ये x वजा वर्गमुळामध्ये y दिलेला आहे आणि x आणि y च्या आपल्याला किमती पण दिलेल्या आहेत. तर आपल्याला ह्याचं उत्तर काय येईल ते काढायचं आहे. या संख्येचं उत्तर काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम ही संख्या लिहून घ्या. वर्गमुळामध्ये x वजा वर्गमुळामध्ये y. x आणि y च्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत. x आणि y च्या ठिकाणी त्याच्या किमती लिहा. x ची किंमत दिलेली आहे 31. x च्या ठिकाणी 31 लिहा. वजा y ची पण आपल्याला किंमत दिलेली आहे 36. वर्गमुळामध्ये y च्या ठिकाणी 36 लिहा. बघा आता सोडवायला किती सोपं झालं. आतमध्ये जे वर्गमुळाचं चिन्ह आहे सर्वप्रथम त्या वर्गमुळाच्या चिन्हातील संख्येचं वर्गमूळ काढून घ्या. वर्गमुळामध्ये 31 वजा 36चं वर्गमूळ आहे 6. आता ह्या संख्यांची वजाबाकी करा. 31 मधून 6 गेले, उरले 25. आता 25चं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. 25चं वर्गमूळ आहे 5 म्हणजे ह्याचं उत्तर आलेलं आहे 5. उदाहरण क्रमांक 10 मध्ये पी ची किंमत 12 दिलेली आहे, क्यू ची किंमत 26 दिलेली आहे आणि आपल्याला ह्याचं उत्तर काय येईल ते विचारलेलं आहे. बघा कसं उत्तर काढायचं. सर्वप्रथम ही पदावली लिहून घ्या. वर्गमुळामध्ये 2 कंसात 2 पुन्हा वर्गमुळामध्ये 3p कंस पूर्ण अधिक 2q अधिक वर्गमुळामध्ये 81. पी आणि क्यूच्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत. पी आणि क्यूच्या किमती याच्यामध्ये भरून घ्या. वर्गमुळामध्ये 2 वर्गमुळाचं चिन्ह आणि 2 यांच्यामध्ये गुणिले चिन्ह आहे लक्षात घ्या. वर्गमुळामध्ये 3 गुणिले 3च्या आणि पीच्या मध्ये देखील गुणिले चिन्ह आहे. मग आपल्याला लिहिता येईल 3 गुणिले पीची किंमत आहे 12 अधिक 2 गुणिले क्यूची किंमत आहे 26. हे आपल्याला असं लिहिता येईल अधिक 81चं आपल्याला वर्गमूळ तोंडी सांगता येईल. 81चं वर्गमूळ आहे 9. हे सोडून घ्या वर्गमुळातील क्रिया. वर्गमुळामध्ये आहे असं ठेवा अगोदर वर्गमुळाचं चिन्ह. 2 वर्गमुळात 12 त्रिक 36 अधिक ह्या दोन्हींचा गुणाकार करा. 26 दुने 52 अधिक पुढं 9 आहे. वर्गमुळाच्या चिन्हामध्ये या ठिकाणी वर्गमूळ आहे. सर्वप्रथम आतल्या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जी संख्या आहे त्याचं वर्गमूळ काढून घ्या.
बाकीचं आहे असं ठेवा. 2 गुणिले 36चं वर्गमूळ आहे 6 अधिक 52 अधिक 9. वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जी पदावली आहे त्याचं उत्तर काढून घ्या. 6 दुने 12, 12 आणि 52 यांची बेरीज करा, 64 येईल. म्हणजे आपल्याला वर्गमुळामध्ये 64 एकदाच घेता येईल अधिक 9. 64चं वर्गमूळ तुम्हाला सांगता येईल 8 आहे अधिक 9, 8 आणि 9ची बेरीज होईल 17. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 17. आता उदाहरण क्रमांक 11 बघा. उदाहरण क्रमांक 11 मध्ये आपल्याला वर्गमुळामध्ये 12चा घातांक 3m वजा 2 दिलेला आहे बरोबर 12चा वर्ग म्हटलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे यमची किंमत किती. या प्रकारची उदाहरण आपण घातांकामध्ये सोडवलेली आहेत. सर्वप्रथम हे उदाहरण लिहून घ्या. वर्गमुळामध्ये 12चा घातांक 3m वजा 2 बरोबर 12चा वर्ग. मग आता सोडवायचं कसं? सर्वप्रथम दोन्ही बाजूचा वर्ग करून घ्या. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. या बाजूचा जर आपण वर्ग केला तर होईल वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल म्हणजे 12चा घातांक 3m वजा 2 होईल. या बाजूचा जर वर्ग केला तर 12चा वर्ग 2 आहे त्याचा पुन्हा आपल्याला वर्ग करावा लागेल. म्हणजे आपण या ठिकाणी दोन्ही बाजूचा वर्ग केला आहे. 12चा घातांक 3m वजा 2 बरोबर 12चा घातांक घातांकाचा घातांक आहे म्हणजे त्या ठिकाणी गुणाकार होईल म्हणजे 12चा चौथा घात होईल. दोन्ही बाजूंचा पाया समान आहे मध्ये बरोबर चिन्ह आहे. असं जर असेल तर आपल्याला म्हणता येईल त्याचे घातांक देखील समान असतील. म्हणून आपल्याला म्हणता येईल 3m वजा 2 बरोबर 4. आपल्याला mची किंमत आता काढता येईल. वजा 2 आहे या बाजूला गेलं तर अधिक 2 होईल. 3m बरोबर 6 होईल. म्हणून m बरोबर 6/3. 3 इकडे गुणिले या बाजूला गेलं तर भागिले होईल. 3 1 3, 3 2 6 म्हणून mची किंमत आलेली आहे 2. आता उदाहरण क्रमांक 12 मध्ये आपल्याला वर्गमुळात p बरोबर किती ते विचारलेलं आहे. सर्वप्रथम हे लिहून घ्या. p बरोबर 37 अधिक वर्गमुळामध्ये 121/12 बरोबर. अगोदर आपण p ची किंमत काढून घेऊयात. p ची किंमत जर आपल्याला काढता आली तर आपल्याला वर्गमुळात p बरोबर किती ते आपल्याला काढता येईल. 37 अधिक वर्गमुळामध्ये 121 आहे म्हणजे 121चं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. 121चं वर्गमूळ आहे 11/12 बरोबर. ह्या दोन्हींची बेरीज करा. 7 आणि 1 8, 3 आणि 1 4/12 बरोबर. 12 1 12, 12 चौक 48 म्हणजे ह्याचं उत्तर आलेलं आहे 4. म्हणजे आपल्याला p बरोबर 4 मिळालेलं आहे पण आपल्याला विचारलेलं आहे वर्गमुळात p बरोबर किती. म्हणून आपल्याला लिहिता येईल वर्गमुळात p बरोबर म्हणजे आपल्याला pचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4चं वर्गमूळ काढावं लागेल म्हणजे 4चं वर्गमूळ होईल 2 म्हणजे वर्गमुळात p बरोबर. आता उदाहरण क्रमांक 13 मध्ये पहा. उदाहरण क्रमांक 13 मध्ये आपल्याला mची किंमत विचारलेली आहे. आपल्याला अशा पद्धतीनं उदाहरण दिलेलं आहे आणि mची किंमत किती ते विचारलं आहे. सर्वप्रथम उदाहरण लिहून घ्या. कंसामध्ये 5 गुणिले 5 कंसाचा वर्ग वजा कंसामध्ये 5 गुणिले 4 कंसाचा वर्ग बरोबर mचा वर्ग. हे उदाहरण तुम्हाला 2 पद्धतीने सोडवता येईल. तर पहिली पद्धत पहा कशी. ह्या दोन्हींचा गुणाकार करा कंसामध्ये दिलेल्या संख्यांचा. 5 आणि 5चा गुणाकार होईल 25 आणि 25चा वर्ग करा वजा 5 चौक 20 आणि 20चा वर्ग आहे पुढं बरोबर mचा वर्ग. 5चा वर्ग 25चा वर्ग होईल 625 वजा 20चा वर्ग 400 बरोबर mचा वर्ग. 625 मधून 400 जर वजा केले तर उरतील 225 बरोबर mचा वर्ग. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ घ्या. दोन्ही बाजूची जर वर्गमूळ घेतली दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. या बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर 225चं वर्गमूळ आहे 15 बरोबर. mचा वर्ग आहे मग त्याचं जर आपण वर्गमूळ काढलं तर mच होईल म्हणजे m बरोबर 15 आलेलं आहे. हेच उदाहरण तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील सोडवू शकता.
हेच उदाहरण तुम्हाला असं देखील सोडवता येईल. गुणाकार करून घ्या कंसातले 5 आणि 5चा गुणाकार 25, 25चा वर्ग वजा 5 चौक 20, 20चा वर्ग बरोबर mचा वर्ग. या ठिकाणी दोन पूर्ण वर्ग संख्या वजाबाकीच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. आपलं बीजगणितामध्ये एक सूत्र आहे बघा, एचा वर्ग बरोबर वजा बीचा वर्ग बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. या सूत्रानुसार देखील तुम्हाला सोडवता येईल. या सूत्रानुसार तुम्हाला लिहिता येईल पहिल्या कंसामध्ये 25 अधिक 20 आणि दुसऱ्या कंसामध्ये 25 वजा 20 बरोबर mचा वर्ग. पहिल्या कंसामधली बेरीज करा, बेरीज होईल 45 गुणिले ह्यांची वजाबाकी करा, वजाबाकी 5 बरोबर mचा वर्ग. ह्यांचे गुणाकार करा, 5 5 25, 25ला 5 हाच्याला 2, 5 चौक 20, 20 आणि 2 22 बरोबर mचा वर्ग. पहा मगाचंच उत्तर आलेलं आहे. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्या. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. 225चं वर्गमूळ होईल 15 बरोबर m वर्गचं वर्गमूळ होईल m, म्हणजे m बरोबर 15 आपल्याला म्हणता येईल. आता उदाहरण क्रमांक 14 मध्ये आपल्याला एक पदावली दिलेली आहे आणि त्याचं उत्तर किती येईल ते विचारलेले आहे. आता आपण ती पदावली सोडवायला चालू करू. या ठिकाणी आपल्याला 64चा वर्ग गुणिले 16चा वर्ग छेद 8चा तिसरा घात गुणिले 4चा चौथा घात दिलेला आहे आणि भागिले 4/3 दिलेलं आहे आणि बरोबर किती ते विचारलं आहे. हेच तुम्हाला असं देखील लिहिता येईल. 64 ही संख्या तुम्हाला 8 पाया वापरून लिहिता येईल. तीच तुम्हाला लिहिता येईल 8चा वर्ग आणि त्याचा पुन्हा घातांक 2 गुणिले 16चा वर्ग. आता 16 ही संख्या देखील तुम्हाला 4 पाया वापरून लिहिता येईल. तुम्हाला लिहिता येईल 4चा वर्ग आणि त्याचा घातांक पुन्हा 2 छेद 8चा तिसरा घात गुणिले 4चा चौथा घात भागिले 4/3. घातांकाचे घातांक येते या ठिकाणी. घातांकांचे गुणाकार करून घ्या. 8चा घातांक बे दुने 4 गुणिले 4चा घातांक बे दुने 4 छेदात 8चा तिसरा घात गुणिले 4चा चौथा घात भागिले 4/3. या ठिकाणी पहा पाया समान आहे. भागाकाराची क्रिया आपल्याला घातांकांची वजाबाकी करता येईल. घातांकांची वजाबाकी होईल 8चा पहिला घात, पण कोणत्याही संख्येला पहिला घात द्यायची आवश्यकता नाही. या ठिकाणी 4च्या चौथ्या घाताला 4चा चौथा घात कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे पुढे शिल्लक राहिलं 4/3. अपूर्णांकाचा भागाकार आपण पाहिलेला आहे. अपूर्णांकांचा भागाकार करत असताना पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्थानं गुणायचं असतं. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 8 गुणिले 3/4. या अपूर्णांकाचा आपल्याला गुणाकार व्यस्त करावा लागेल. आकडेमोड करा. 4 1 4, 4 2 8, 3 2 6. म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे. क्रमांक 15 पहा. उदाहरण क्रमांक 15 मध्ये आपल्याला पदावली दिलेली आहे अंशछेद रूपामध्ये आणि आपल्याला त्याचं उत्तर विचारलेलं आहे. या प्रकारचं उदाहरण दरवर्षी 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलं जातं. तर हे उदाहरण तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं सोडवू शकता. कसं सोडवायचं ते आपण बघूया. त्यासाठी आपली जर बीजगणितामधील सूत्र जर पाठ असतील तर हे उदाहरण तुम्हाला अगदी सहजासहजी 2 स्टेपमध्ये सोडवता येईल. मी तर असं म्हणेल ह्याचं उत्तर तुम्ही अगदी तोंडीच काढू शकता. बीजगणितामध्ये एक सूत्र आहे, कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. या सूत्रानं तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. बघा अंशस्थानी पहा त्या संख्यांची मांडणी कशी, या सूत्रानुसार मांडणी पहा. अंशस्थानी ज्या संख्या आहेत त्यांची मांडणी या सूत्रानुसार आहे. म्हणजे तेच तुम्हाला थोडक्यात या स्वरूपात मांडता येईल. ए वजा बी कंसाचा वर्ग. मग ए म्हणजे आपण ही संख्या म्हणूया 10.5 वजा ही कंसामध्ये घेऊ. दुसरी संख्या बी, बी म्हणजे दुसरी संख्या 7.5 होती आणि ह्याचा वर्ग म्हणूयात छेद. ह्या दोन्हीची वजाबाकी करा.
10.5 मधून 7.5 जर गेले तर 3 उरतील. सर्वप्रथम कंसामध्ये जी संख्या आहे त्यांची वजाबाकी करा. 10.5 मधून 3.5 गेले तर 3 उरतील आणि 3चा वर्ग छेद 3. 3चा वर्ग 9 होईल. 9 छेद 3 बरोबर ह्याचं उत्तर 3च येईल, कारण 3 एक 3, 3 त्रिक 9. म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 3. आपण या सूत्राचा वापर करून अशा प्रकारची उदाहरणं अगदी सहजासहजी सोडवू शकतो. आता उदाहरण क्रमांक 16 पहा. उदाहरण क्रमांक 16 मध्ये कंसामध्ये ए अधिक बीचा वर्ग बरोबर 289, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर 121 आणि आपल्याला विचारलेलं आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर किती. पहा, खूप सोपं आहे. सर्वप्रथम हे लिहून घ्या. कंसामध्ये ए अधिक बीचा वर्ग बरोबर 289. आपल्याला दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढता येईल, म्हणून आपण म्हणू दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. या बाजूचं वर्गमूळ घेतलं तर होईल ए अधिक बी बरोबर या बाजूचं वर्गमूळ घेतलं तर होईल 17, कारण 289चं वर्गमूळ 17 आहे. आता इकडे पहा. कंसामध्ये ए वजा बीचा वर्ग बरोबर 121 दिलेला आहे. आपण दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. या बाजूचं वर्गमूळ घेतलं तर होईल कंसामध्ये ए वजा बी आणि या बाजूचं वर्गमूळ घेतलं तर होईल 11. आता आपल्याला याची किंमत काढायला सोपी झाली. बीजगणितामध्ये एक सूत्र आहे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. दोन पूर्ण वर्ग राशी जर वजाबाकीच्या स्वरूपामध्ये मांडलेल्या असतील तर पहिल्या कंसामध्ये आपल्याला त्याची बेरीज करता येते, गुणिले दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला त्यांची वजाबाकी करता येते. मग आपल्याला या सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवता येईल. म्हणून आपण लिहून घेऊ शकतो ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. ए अधिक बीची आपल्याला किंमत माहिती आहे 17, गुणिले ए वजा बीची पण आपण किंमत काढलेली आहे 11. ह्या दोन्हींचा गुणाकार करा. 11 7 77, 77ला 7 हा 40 7, 11 1 11, 11 आणि 7 18, 187. म्हणून आपल्याला म्हणता येईल ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर 187. हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. पहा, उदाहरण क्रमांक 17 मध्ये पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती असं विचारलेलं आहे आणि पर्याय 4 दिलेले आहेत. चारही पर्यायामध्ये जर आपण असं समजलं या संख्येमध्ये दशांश चिन्हच नाही तर सर्वच पर्यायामध्ये आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळेल. बघा, सर्वच पर्यायामध्ये आपल्याला 225 संख्या मिळेल. दशांश चिन्ह नाही असं समजलं तर मग मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर दशांश अपूर्णांकातील संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल तर दशांश चिन्हांच्या उजवीकडील अंकांची संख्या ही समसंख्येमध्ये असते. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, दशांश चिन्हांच्या उजवीकडील अंकांची संख्या किती आहे? दशांश चिन्हांच्या उजवीकडील अंकांची संख्या विषम संख्येमध्ये, त्यामुळे ही वर्ग संख्या असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये दशांश चिन्हांच्या उजवीकडे अंकांची संख्या 1 आहे, म्हणजे विषम संख्येमध्ये, त्यामुळे तीही वर्ग संख्या असू शकत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये दशांश चिन्हांच्या उजवीकडे एकूण 5 अंक आहेत, म्हणजे अंकांची संख्या विषम संख्येमध्ये, अंकांची संख्या जर विषम संख्येमध्ये असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा, दशांश चिन्हांच्या उजवीकडे अंकांची संख्या 2 आहे, म्हणजे समसंख्येमध्ये आहे, त्यामुळे आपण त्या संख्येला पूर्ण वर्ग संख्या म्हणू शकतो. म्हणजे ह्याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. 2.25 या ठिकाणची पूर्ण वर्ग संख्या आहे. उदाहरण क्रमांक 18 पहा. उदाहरण क्रमांक 18 मध्ये आपल्याला पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती ते विचारलेलं आहे. आता दिलेल्या पर्यायामध्ये दशांश चिन्ह नाही असं जर समजलं तर संख्या आहेत 625, 25, 1225 आणि 25. दशांश चिन्ह नाही असं जर समजलं तर सर्वच वर्ग संख्या आहेत, पण ह्यातली एक वर्ग संख्या नाही.
मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी सांगितलं होतं, जर दिलेली संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल तर दशांश अपूर्णांकातली संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल तर त्या संख्येमध्ये दशांश चिन्हांच्या उजवीकडं समसंख्येमध्ये अंक असतात. मग पहा, कोणत्या पर्यायामध्ये दशांश चिन्हांच्या उजवीकडे समसंख्येमध्ये अंक नाहीत, म्हणजे विषम संख्येमध्ये अंक आहेत ते बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये दशांश चिन्हांच्या उजवीकडे 4 अंक आहेत, म्हणजे ती वर्ग संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक आहेत, म्हणजे ती वर्ग संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दशांश चिन्हांच्या उजवीकडे 4 अंक आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो की ती वर्ग संख्या आहे. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, दशांश चिन्हांच्या उजवीकडे 3 अंक आहेत, त्यामुळे ही वर्ग संख्या असू शकत नाही, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 19 पहा. हरबाकडे जेवढ्या घोंगड्या त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे, त्याच्याकडे एकूण रुपये 4608 च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती, असं शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला त्याच्याकडे एकूण घोंगड्या किती त्याची संख्या माहिती नाही. आपण त्याच्याकडील घोंगड्यांची संख्या x मानू. घोंगड्यांची संख्या बरोबर x मानू. घोंगड्यांची संख्या जर x असेल तर आपल्याला एका घोंगडीची किंमत सांगता येईल. एका घोंगडीची किंमत बरोबर त्याच्याकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत आहे पहा. मग आपल्याला म्हणता येईल एका घोंगडीची किंमत आहे 2x आणि त्याच्याकडे एकूण रक्कम आहे 4608 रुपये. म्हणून आपल्याला म्हणता येईल ह्या दोघांचा गुणाकार 4608 रुपये आहे. म्हणून x म्हणजे एक घोंगड्यांची एकूण संख्या गुणिले 2x म्हणजे एका घोंगडीची किंमत आणि ह्या सगळ्यांची एकूण किंमत होते 4608 रुपये. या बाजूचा गुणाकार करून घ्या. या ठिकाणी सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1चा आणि 2चा गुणाकार 2च होईल. x आणि xचा गुणाकार x वर्ग होईल. या ठिकाणी एक सहगुणक लिहायची आवश्यकता नाही. या ठिकाणी कोणता सहगुणक नसतो, म्हणजे त्या ठिकाणी सहगुणक हा 1 असतो. बरोबर 4608. 2 या बाजूला गुणिले आहे, ते जर या बाजूला गेलं तर भागिले होईल. म्हणून या बाजूला उरलं x वर्ग बरोबर 4608/2. भाग घालवा. बे क बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे 0 0, बे चौक 8. म्हणजे x वर्ग बरोबर 2304. आपण दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. या बाजूचं वर्गमूळ घेतलं तर x होईल आणि या बाजूचं वर्गमूळ बघूयात आपण काय निघतंय ते आता. 2304. एकक स्थानचा अंक पहा 4 आहे. 1 ते 10 पर्यंतच्या वर्गामध्ये 8च्या आणि 2च्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येते. म्हणजे ह्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर 8 असेल किंवा 2 असेल. आता दशक स्थानी काय असेल ते ठरवू. 2 अंक कट करा, संख्या उरली 23. 23च्या जवळची लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर ती आहे 16. म्हणून 16चं वर्गमूळ आहे 4. ते 4 या ठिकाणी लिहा. आता 4 दशक स्थानी लिहिले, त्याच्या पुढची संख्या आहे 5. 4 गुणिले 5 करा, 4 पंचे 20. 20पेक्षा ही संख्या मोठी आहे, त्यामुळे मोठी संख्या वर्गमूळ असणार आहे. म्हणजे ह्याचं वर्गमूळ आहे 48. x बरोबर 48 आलेला आहे. x म्हणजेच घोंगड्यांची संख्या आहे, म्हणजे घोंगड्यांची संख्या एकूण 48 आलेली आहे. म्हणून घोंगड्यांची संख्या बरोबर 48 असं आपल्याला लिहिता येईल. एकूण विद्यार्थी संख्येच्या प्रत्येकी 1/25 वर्गणी गोळा केले, त्यात गुरुजींनी स्वतःचे रुपये 25 घातले, तेव्हा एकूण रक्कम रुपये 250 झाली, तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती असं विचारलेलं आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या आपल्याला माहिती नाही. विद्यार्थ्यांची संख्या आपण x मानू. विद्यार्थी संख्या बरोबर x मानू. विद्यार्थीची संख्या जर आपल्याला माहिती झाली तर आपण एका विद्यार्थ्याने किती वर्गणी गोळा केली ते सांगू शकतो. म्हणून एका विद्यार्थ्याची
एका विद्यार्थ्याची वर्गणी बरोबर. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एकूण विद्यार्थ्यांच्या 1/25 वर्गणी एका विद्यार्थ्यानं दिलेली आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल x गुणिले 1/25. हा गुणाकार करून घ्या, x/25 होईल. म्हणजे एका विद्यार्थ्यानं x/25 वर्गणी दिलेली आहे. आता आपण विद्यार्थ्यांची एकूण वर्गणी काढू. विद्यार्थ्यांची एकूण वर्गणी बरोबर विद्यार्थी संख्या x आहे. एका विद्यार्थ्याने x/25 वर्गणी दिलेली आहे. हा गुणाकार करा, x² होईल. म्हणजे विद्यार्थ्यांनी एकूण x² वर्गणी दिलेली आहे. पुन्हा गुरुजींनी स्वतःचं 25 रुपये त्याच्यामध्ये टाकलेलं आहेत. म्हणजे गुरुजींनी सुद्धा 25 रुपये वर्गणी दिली असं म्हणता येईल. गुरुजींनी दिलेली वर्गणी बरोबर 25 आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल एकूण वर्गणी बरोबर मुलांची वर्गणी अधिक गुरुजींची वर्गणी. मग आपल्याला मुलांची वर्गणी माहिती किती ती x² आहे. x² लिहा अधिक गुरुजींची वर्गणी आपल्याला माहिती आहे 25 आहे. ती 25 या ठिकाणी लिहा. एकूण वर्गणी देखील आपल्याला माहिती आहे. एकूण वर्गणी जमा झालेली आहे 250. एकूण वर्गणीच्या खाली एकूण वर्गणी लिहा. आणि आता हे समीकरण सोडवा. 25 या बाजूला अधिक आहे, ते जर या बाजूला आलं तर वजा होईल. ते जर 250 मधून वजा झालं तरी या ठिकाणी होईल 225 बरोबर x² 25 या ठिकाणी भागिले आहे, ते जर या बाजूला आलं तर गुणिले होईल. म्हणून 225 गुणिले 25 बरोबर x². दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. या बाजूचं वर्गमूळ काढलं तर x होईल आणि या बाजूचं ही संख्या आपण वर्गमूळामध्ये लिहू. 225 गुणिले 25. ह्यातलं आपल्याला 225चं वर्गमूळ माहिती आहे. 225चं वर्गमूळ आहे 15 गुणिले 25चं वर्गमूळ आहे 5 बरोबर x. ह्या दोन्हींचा गुणाकार करा. 15 5 75. 75 बरोबर x आणि x म्हणजेच आपली विद्यार्थी संख्या आहे.